आज मी तुम्हाला दाखवत आहे गोवन स्टाईल चिकन कॅफ्रेल कसं बनवायचं ते. हे जनरली हिरव्या ग्रेव्हीमध्ये बनतं, थोडीशी दाटसर ग्रेव्ही असते. आपण याला बनवूया कुकरमध्ये. तर त्यासाठी मी अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे. त्याला थोडंसं भाजून आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे नॉर्मल सुकं खोबरं असेल तर त्यालाही किसून तुम्ही वापरू शकता किंवा त्याचे स्लायसेस रोस्ट करून त्याला ग्राइंड करायचं आहे आपल्याला. बस सुकं खोबरं भाजायला जास्त वेळ नाही लागत, ते पटकन गोल्डन होतं. हे बघा, इतपत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि बाजूला काढून घ्यायचं आहे. त्याच कुकरमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लांब चिरलेले उभे चिरलेले कांदे मी घातले आहेत. साधारणपणे 2 छोट्या साईजचे कांदे आहेत हे. यालाही इतकं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे बघा, त्यानंतर आहे ना आपण चिकन मॅरिनेट करूया. अर्धा किलो चिकन आहे, त्याच्यामध्ये मी हळद टाकते आहे, चवीनुसार मीठ आणि साधारण 4 मोठे चमचे दाटसर दही आपल्याला टाकायचं आहे. आणि अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं आहे. ॲक्च्युली मी प्युअर व्हेजिटेरियन आहे, मी नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे मी चमच्याने याला मिक्स करते आहे. तुम्ही हाताने केलं तर उत्तमच. कधी कधी खूप गरज असेल तेव्हा मी हातही लावते, असं काही नाही आहे. हे मॅरिनेशन आपल्याला साधारणपणे कमीत कमी 1 तास तरी ठेवायचं आहे असं, त्यामुळे चिकन छान ज्युसी होतं. चला तर मग आपण हिरवी पेस्ट बनवून घेऊया. त्यासाठी 1 कप मी पुदिना घेतला आहे, 1 कप स्वच्छ धुतलेली कोथिंबीर, 6 ते 7 हिरव्या मिरच्या, चवीनुसार तुम्ही कमी जास्त करूच शकता. त्यानंतर भाजलेलं सुकं खोबरं आणि ब्राऊन केलेला कांदा. ते सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित पेस्ट करून घ्यायचे आहेत. हे बघा, फाईन पेस्ट करायची आहे आपल्याला, कारण ती ग्रेव्ही छान स्मूथ झाली पाहिजे. आता त्याच कुकरमध्ये मी तेल गरम केलेलं आहे थोडंसं आणि त्याच्यात काही खडे मसाले मी घालत आहे. तमालपत्र, जिरं, वेलची, मिरी, लवंग आणि दालचिनी. तुमच्या चॉईसनुसार तुमच्याकडे अवेलेबल असतील तसे खडे मसाले तुम्ही घेऊ शकता. याचं एक्झॅक्ट असं काही प्रमाण नाही आहे. थोडेसे हलके परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे, 1 चमचा. त्यालाही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आलं लसणाची पेस्ट छान परतून झाल्यानंतर त्याला खूप मस्त सुगंध येतो, खमंग असा. आणि ही हिरवी पेस्ट आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. पेस्टही थोडीशी परतून घ्यायची आहे, खूप जास्त परतून घ्यायची गरज नाही, कारण ऑलरेडी कांदा खोबरं आपण भाजून घेतलेलं होतं. हलकं त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. परतल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे. तुमच्या चॉईसनुसार अगेन तुम्ही थोडंफार कमी जास्त करूच शकता. परत एकदा थोडंसं परतून घ्यायचं. त्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकत आहे चिकन मसाला. जो नॉर्मल चिकन मसाला तुमच्याकडे घरी अवेलेबल असेल किंवा घरगुती नॉनव्हेजचा मसाला तुम्ही काही वापरत असाल तर तुम्ही तोही वापरू शकता. आणि साधारणपणे 1/4 कप म्हणजे 3 ते 4 चमचे मी कसुरी मेथी याच्यामध्ये घालते आहे. कसुरी मेथीचा फ्लेवर कोणत्याही रेस्टॉरंट स्टाईल डिशेसमध्ये खूप चांगला येतो. कधीही तुम्ही वापरा, त्याचं टेस्ट एकदम कमाल चेंज होऊन जाते. यानंतर आपल्याला मॅरिनेट केलेलं जे चिकन होतं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चिकनसोबत ग्रेव्ही व्यवस्थित परतून घ्यायची आहे. हे बघा, साधारण 2 ते 3 मिनटं हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. याने काय होतं ना, ग्रेव्ही छान आतपर्यंत मुरते चिकनला. आणि मग आपण पाणी टाकून याला शिजवून घ्यायचं आहे. पाणी पण खूप जास्त टाकायचं नाही आहे, कारण ऑलरेडी आपण दह्यामध्ये मॅरिनेट केलेलं आहे, त्यामुळे दह्याला पाणी सुटतं. चवीनुसार मीठ टाकते आहे मी. सगळे जिन्नस परत एकदा मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित. आणि याचं झाकण लावून आपल्याला 2च शिट्ट्या करायच्या आहेत. 2पेक्षा जास्त शिट्ट्या करायच्या नाही आहेत, नाहीतर चिकन ओव्हर कुक होईल. कारण कसं असतं, कधीकधी हे बघा, 2 शिट्ट्या झाल्यानंतर अजून त्याला पाणी सुटलेलं आहे. आपल्याला थोडी दाटसर ग्रेव्ही हवी आहे, त्यामुळे ओपन कुकरमध्ये मी याला अजून थोडंसं 5-1 मिनटं शिजवून घेणार आहे. मग या प्रोसेसमध्येही चिकन थोडंसं आतून कुक होत असतं. चला तर मग साधारणपणे 5 मिनटं मी ह्याला शिजवलं आहे. ग्रेव्ही छान दाटसर झालेली आहे. आता त्याला अजिबात पाणी सुटत नाही आहे. तुम्ही बघू शकता, अशी कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे. आता हे सर्व करण्यासाठी रेडी आहे. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा छान इंटरेस्टिंग रेसिपीजसाठी.